Jesus, we praise you. Hallelujah. Oh, Rialaraba, Dekalaba, Shatereberialaraba, Iramandolaba, Sekeria, Tereberialaraba. Hallelujah. Oh, Rialaraba, Shekeria, Tararaba, Rialaraba. Hallelujah, 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 hallelujah. Oh, Rikalaba, Shatereberialaraba, Rabalaba, Sekoria, Tereberialaraba, Shatararaba, Iramante Kalaba, Sekoria, Tararaba, Rialaraba. Thank you, Jesus. Dhanyavad Yeshu. Hallelujah. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Hallelujah. या समर्पण करूया मी प्रार्थना करू प्रभूच्या उपस्थितीमध्ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू, कारण तू आमचं शरणस्थान आहेस, तू आमचा उद्धारक आहेस प्रभू, तूच सर्व काही आहेस दे बापा. धन्यवाद येशू. दावीद त्याच्या स्तोत्रात म्हणतो, तू माझा प्रकाश आहेस, तू माझा उच्च दूत आहेस, तू माझा गड आहेस, तू माझा सांत्वन आहेस, तू माझा आधार आहेस. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू, आणि जशी दावीदाने स्तुती केली, जशी दावीदाने आराधना केली प्रभू, आज आम्ही तुझी आराधना करतो. Oh Jesus, तू मेरा
हृदय आज त्याची आराधना करू दे. आपल्या हात वर करूया, डोळे बंद करू. जिथं कुठं तुम्ही असाल तिथं त्याला म्हणा, प्रभु मेरी तेरी इच्छा पूरी हो लॉर्ड. प्रभु तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व घडू दे लॉर्ड. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ तुझसे मैं ये प्रार्थना, महिमा से तेरे तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर.
परंतु येशूसारखा कोणीच होऊ शकत नाही. तो प्रभूंचा प्रभू आहे, तो राजांचा राजा आहे. त्या आपल्या हात स्वतःकडे करूया, बघूया. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू ही प्रभू मेरे, प्रभू येशू. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे, पवित्र केवल तू.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू गौरवला जाओ. देव तुम्हाला आशीर्वाद करो. ईगो कमी करो. थँक यू जीसस. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाकडे जाऊया. नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. प्रभू तुमच्यावरती विपुल कृपा करो आणि देवाचे सगळे चांगले आशीर्वाद, देवाचे सर्व वैभवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. आमेन. हालेलुया. अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडल्यानंतर किंवा कुठल्या वाईट गोष्टी घडल्यानंतर ते लोक अचानक हात त्यांचे गळून जातात. ते पुढे जाण्याच्या तयारीत नसतात. ते लोक म्हणतात बस आता संपलं. ते म्हणतात आता पुढे मी जाऊ शकत नाही. तुम्ही जर पाहिलं इस्रायल मधले लोक ज्यावेळेस इस्रायली लोक मिस्र देशातून बाहेर पडले, पवित्र शास्त्र सांगतं मोशेने त्यांना ज्यावेळेस देवाचा मार्ग सांगितला आणि ते देवाच्या मार्गावर चालू लागले, सगळ्यात भयानक परिस्थिती जर त्यांची असेल तर ज्यावेळेस ते स्वतःच्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या ठिकाणावरून ते जरी दास्यात होते तरी त्या ठिकाणी ते रमले होते, त्या ठिकाणी ते रुजले होते आणि अशा गुलामीतून किंवा त्या दास्यातून सुटल्यानंतर ते अरण्यात आले आणि अरण्यातून जात असताना अचानक एका ठिकाणी त्यांच्या समोर मोठा समुद्र उभा राहिला. त्यांच्या समोर अख्खा समुद्र होता आणि समुद्राच्या त्या किनाऱ्यावरती, त्या समुद्राच्या सपाटीमध्ये ज्यावेळेस ते त्या ठिकाणी पोहोचले, त्या ठिकाणी त्यांना समजून आलं की त्यांच्या मागे जो शत्रू आहे तो शत्रू आता त्यांचा नाश करणार आहे, शत्रू आता त्यांना संपवणार आहे. कारण पुढे जाण्यासाठी आता त्यांच्याकडे मार्ग नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं त्या ठिकाणी मोशेने देवाकडे प्रार्थना केली. पहा, परंतु त्या इस्रायल लोकांची जर तुम्ही मानसिकता त्या ठिकाणी पाहिली, जर तुम्ही विचार केला की त्यांना कसं वाटलं असेल की ज्या वेळेस त्या ठिकाणी त्यांनी समुद्र पाहिला असेल, त्यांना समजलं असेल की आता मार्गच नाही, आता पुढे जाऊ शकत नाही, आता संपलं, हा शेवटचा क्षण आहे, आता मोठा आघात आपल्या बरोबर घडणार आहे, आपण या ठिकाणी पोहोचलोय परंतु पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. पहा, ज्यावेळेस ते इस्रायल लोक त्या ठिकाणी पोहोचले, त्यांची मानसिकता कशी झाली असेल, त्यांच्या मनामध्ये किती प्रकारचे विचार आले असतील की आता त्यांचा अंत कसा होणार आहे त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. परंतु मी तुम्हाला सांगतो, जे लोक त्यांच्या परिस्थितीमध्ये आज अडकलेले, त्यांना ना पुढे जात आहेत ना मागे जात आहेत, ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत की ज्या ठिकाणी त्यांचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. परमेश्वराकडे तुमच्यासाठी एक नवीन मार्ग आहे. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मीच जीवन आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या दृष्टीने मार्ग संपलेला आहे, तुमच्या दृष्टीने तुमचं संकट हे तुमच्या जीवनाच्या अंतासाठी उभं राहिलेलं आहे, परंतु देवाकडे हजारो मार्ग आहेत ज्या मार्गाने देव तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढू शकतो, देव तुम्हाला सुटका देऊ शकतो. आणि म्हणून नेहमी देवावरती विश्वास ठेवा. जरी आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहत असाल की हजारो लोक आज कोरोनासारख्या आजाराने मेलेले आहेत, आजारी पडतात आहेत, लोक दुःखात आहेत, संकटात आहेत, कुणी आपल्याला गमावलंय, कुणी नोकरी गमावलेली आहे, कुणी घर गमावलेलं आहे, कुणाच्या फॅमिलीमध्ये डिवोर्स सारखे प्रकार घडलेले आहेत. या सगळ्या संकटामध्ये अनेक लोकांनी हात गाळून टाकले. ते लोक म्हणतात आता पुढे जाऊ शकत नाही, कारण हा माझ्या जीवनातला मोठं संकट आहे, या संकटातून मी बाहेर पडू शकत नाही. परंतु बायबल सांगतं देवाला काहीच अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. परमेश्वरासाठी काहीच अवघड नाही. पहा, ज्यावेळेस इस्रायल लोक त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती पोहोचले, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार होते की आता संपलं, आता पुढे जाऊ शकत नाही, परंतु देवाने तो समुद्र दुभागला. आमेन. आणि कोरड्या भूमीवरून ते लोक चालत गेले. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवाल आणि तुम्ही देवाच्या मार्गावरती चालाल, देव तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करेल. आमेन. हालेलुया. मे बी आज अशा परिस्थितीत तुम्ही आहात की तुम्ही म्हणत असाल, तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार, तुमच्या ताकदीनुसार तुम्ही म्हणत असाल, मी आजपर्यंत प्रयत्न केलाय, आता संपलं, आता मी प्रयत्न करू शकत नाही. त्याला म्हणतात खलास. आता खलास हा शब्द एकदम योग्य आहे. आमेन. काही लोक म्हणतात खलास, आता मी काहीच करू शकत नाही, डॉक्टरांकडे पण मी जाऊन फायदा होत नाही, माझी केस कोर्टामध्ये माझ्या विरोधात केलेली आहे, अनेक प्रकारचे संकट आहेत आणि तुम्ही म्हणताय की खलास, फिनिश, आता मी काहीच करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही अशा क्षणाला पोहोचताल, देव त्याचा अद्भुत सामर्थ्य तुम्हाला प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया, हालेलुया. परंतु तुम्ही देवाला जागा देणं गरजेचं आहे. देवाला तुम्ही त्या ठिकाणी बोलवणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणणं गरजेचं आहे की प्रभू आता माझी शक्ती संपलेली आहे, आता मी तुझ्या शक्तीवर अवलंबून आहे. आमेन. अनेक लोक स्वतःचा प्रॉब्लेम त्यांना तो डोंगर त्यांच्याकडे ऑटोमॅटिक मार्ग सापडले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस सगळे मार्ग बंद होतील त्यावेळेस प्रभू तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करेल. आमेन. बायबलमध्ये एका नेहम्या नावाच्या मनुष्याबद्दल लिहिलेलं आहे, जो गुलामीमध्ये होता, ज्याला गुलाम म्हणून नेण्यात आलं होतं. परक्या राष्ट्रामध्ये, परक्या राज्याच्या एका सत्ताधीशाने त्यांना कॅप्चर केलं आणि त्यांना बाहेर नेलं आणि त्यांच्या नगराची नासधूस केली, त्यांच्या घरदार जाळून टाकले, त्यांच्या कोट, त्यांच्या भिंती पाडून टाकल्या. पवित्र शास्त्र सांगतं नेहम्या ज्यावेळेस गुलामीमध्ये गेला त्यावेळेस त्याचा देश उजाड झाला. परंतु देशाविषयी, देवाविषयी, इस्रायली देवाविषयी नेहम्याच्या अंतःकरणामध्ये आस्था होती. तो देवावर विश्वास ठेवणारा होता. आणि बायबल सांगतं नेहम्या ज्यावेळेस पुन्हा त्याच्या गावी आला, नेहम्याने पाहिलं की त्याचं नगर ओसाड पडलेलं आहे, त्याचं शहर ओसाड पडलेलं आहे, यरुशलेमाचा कोट पडलेला आहे, यरुशलेमाची भिंत पडलेली आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं की नेहम्याने प्रार्थना केली. नेहम्याच्या समोर मोठं संकट होतं. पहा, देवाने त्याला एक मोठं टास्क दिलं, देवाने त्याला एक मोठा उद्देश दिला. पवित्र शास्त्र काढून वाचा नेहम्या त्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. मी कधीच नेहम्याबद्दल इतका संदेश दिला नाही, नेहम्याबद्दल मी बोललो नव्हतो आतापर्यंत. परंतु अनेक परिस्थिती अशा आहेत की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला देवाच्या चमत्काराची आवश्यकता आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज तुमच्या बळावरती जर प्रयत्न करून तुमचं जीवन बदलत नसेल, तुमचं फॅमिली लाईफ सेटल होत नसेल, तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकत नसतील, तुमचे आजार बरे होऊ शकत नसतील, तुमच्या रिलेशनशिप जर तुम्हाला त्या रिलेशनला आरोग्य मिळू शकत नसेल, तर तुम्हाला देवाच्या चमत्काराची गरज आहे. नेहम्याने प्रार्थना केली. पवित्र शास्त्र सांगतं बघा, 15वा वचन वाचा, 6व्या अध्याय 15 वचनामध्ये नेहम्याच्या पुस्तकात अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसाच्या आत कोट बांधून झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल त्यावेळेस देव तुमच्या बरोबर चालून तुमच्या पुढे तुम्हाला ग्रेस पुरवत राहील, कृपा पुरवत राहील. आमेन. नेहम्याच्या शक्तीवरती यरुशलेमाचे कोट बांधणं शक्य झालं असतं का? आमेन, हालेलुया. कदापि नाही. परंतु पवित्र शास्त्रात संपूर्ण यरुशलेमला 52 दिवसामध्ये नेहम्याने कोट बांधले. प्रेज द लॉर्ड. पहा, अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी म्हणजे 52 दिवसाच्या आतच कोट बांधून झालाय. विदिन 52 डेज एक शहर संपूर्ण त्याच्या भिंती बांधणं कुठल्याही मनुष्याला अशक्य आहे. आमेन. किती मोठी यंत्रणा लावली असती. एकतर तो देश गुलामीत होता, ते राष्ट्र एकतर दास्याखाली होतं, कुणी त्यांना मदत करणार नव्हतं, फक्त परमेश्वरच नेहम्याची शक्ती होता. पवित्र शास्त्र सांगतं नेहम्याचा 9वा अध्याय 10व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, नेहम्या म्हणतो, प्रभू तुझी माझा आनंद तुझी ताकद आहे. आमेन, हालेलुया. परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. नेहम्या म्हणतो माझा जो परमेश्वर ताकद आहे तो तुझा आनंद आहे. आमेन. आणि त्या ताकदीवरती, त्या शक्तीवर नेहम्याने त्या शहराचे कोट बांधून काढले. हालेलुया. पवित्र शास्त्र 16 वचनामध्ये आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती आणि लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांना दिसून आले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज तुमच्या परिस्थितीला तुमचे शत्रू हसत असतील, तुमच्या परिस्थितीला तुमची लोक थट्टा करत असतील, तुमचे आप्तजन, तुमचे वैरी, तुमचे शत्रू तुमच्याकडे बघून तुमच्या परिस्थितीचा तमाशा ते करत असतील, ते लोक त्याच्यावरती गप्पा रंगवत असतील. आमेन. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस देव कार्य करतो, ज्यावेळेस देव चमत्कार करतो, अशक्य गोष्ट शक्य होते. जी गोष्ट कधी शक्य नव्हती, 52 दिवसामध्ये एक शहर पूर्ण भिंतीने वेढून घ्यायचं. आमेन, हालेलुया. इट्स अ मिराकल, इट इज अ माइटी मिराकल. हा एक मोठा महान चमत्कार आहे. आणि ज्यावेळेस तो चमत्कार लोकांनी ऐकला, शत्रूंनी ऐकला, ते म्हणाले हे काम देवाचं काम आहे. प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मार्गाने विजय होता, तुमचे शत्रू लज्जित होतील, तुमच्या शत्रूला भीती वाटेल, तुमच्या शत्रूला लाज वाटेल की काय याचा देव परमेश्वर किती महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यरूशलेमला पाडणारे, यरूशलेमला जाळून टाकणारे, यरूशलेमचा नाश करण्याचे प्रयत्न करणारे लोक लज्जित झालाय. बायबल सांगतो पहा, त्यांना लाज वाटली. आमेन. हालेलुया. किती लोक देवाबरोबर चालण्यासाठी तयार आहेत, किती लोक देवाच्या कृपेवरती विश्वास ठेवून चालण्यासाठी तयार आहे. आमेन. हालेलुया. देवाची कृपा नेहमी तुमच्या पुढे चालणार आहे. आमेन. देवाची कृपा, देवाची ग्रेस नेहमी तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे. आमेन. हालेलुया. 52 दिवसामध्येच नेमण्यासाठी परमेश्वराने अद्भुत चमत्कार केला. विदिन 52 डेज, फक्त 52 दिवसाच्या आत संपूर्ण यरूशलेम देवाने त्याच्या सामर्थ्याने नेहम्याच्या द्वारे, भित्तीद्वारे कोट बांधून पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमचे शत्रू लज्जित होते ज्यावेळेस तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार होता. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं दावीद नावाचा एक मनुष्य होता. किती लोकांना माहिती आहे दावीद? आमेन. हालेलुया. जर तुम्हाला दावीद माहिती नाही तर तुम्ही बॅकस्लाइड झालेले आहात. तुम्हाला प्रभूच्या वचनाकडे पुन्हा जाण्याची गरज आहे, तुम्हाला पवित्र शास्त्र वाचण्याची गरज आहे. आमेन. कारण दावीदाची स्टोरी आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळालेली आहे. पवित्र शास्त्रात दावीद ज्यावेळेस फक्त 17 वर्षाचा होता, तो ज्यावेळेस आपल्या भावांना शिदोरी घेऊन गेला, भावांना भेटण्यासाठी सैन्यामध्ये गेला, त्याने एक मोठा विलक्षण राक्षस त्या ठिकाणी पाहिला आणि त्या राक्षसाचं नाव होतं गल्ल्यात. आणि त्या गल्ल्याताच्या भीतीने त्याचे संपूर्ण इस्रायली सैन्य, त्याचे भाऊ, त्या ठिकाणी असलेला जो राजा होता शाऊल, तो घाबरलेल्या अवस्थेत दावीदाने पाहिला. दावीद म्हणाला, माझा परमेश्वर इस्रायलाचा देव इतका बलाढ्य, इतका सामर्थ्यशाली आहे, जर त्या परमेश्वराचं सैन्य आपण आहोत तर हा गल्ल्यात, हा सैतान किंवा हा राक्षस आमचं काहीच करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या परिस्थितीमध्ये इस्रायली लोकांचं तो सांत्वन करत बसला नाही. तो आपल्या भावांना सांगू लागला नाही की तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना, कारण त्याचं ऐकून घेण्याच्या परिस्थितीत कुणी नव्हतं, सगळे भीतीने भरलेले होते. दावीद म्हणाला, मी त्याच्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध करणार आहे, मला माझ्या देवाचं सामर्थ्य जगाला प्रकट करायचं आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस दावीद त्या गल्ल्याताच्या समोर गेला, गल्ल्याताने दावीदाला पाहिलं आणि गल्ल्यात म्हणाला, तू मला मारणार. आमेन. हालेलुया. कदाचित तुमची आजची परिस्थिती अशी असेल, तुमच्या समोर असलेलं संकट म्हणत असेल की मी तुला खाऊन टाकणार आहे, आता मी तुझा अंत करणार आहे. आमेन. हालेलुया. पण त्या संकटाला सांगा की तू जरी मोठा आहे, मी माझ्या समोर तू जरी मोठा आहेस, तरी माझा देव तुझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल माझा